आज आमचं महिला मंडळ निघालेलं आहे देवदर्शनासाठी पंचवटीमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी, आम्ही सगळे एकसारखे कपडे घालून चाललो होतो देवदर्शनासाठी पंचवटीला. तुम्हाला तर माहिती आहे Mishoवरती एवढं अफोर्डेबल म्हणजे ड्रेस मिळत आहेत. तर मग आम्ही सगळ्यांनी एकसारखे ड्रेस मागवले. तुम्ही बघू शकता 4 रंगाचे 4 ड्रेस आहे. तर ते आम्ही Mishoवरनं मागवलेले आहेत. तुम्हाला जर हे ड्रेस पाहिजेत असेल ना, नक्की मला कमेंटमध्ये लिंक टाइप करा. या कुठल्याही ड्रेसची लिंक तुम्हाला मी लगेच पाठवून देईन. चारही कलर आहे, रेड आहे, ग्रीन आहे, ब्लू आहे आणि असं काहीतरी लव्हेंडर कलर आहे. तर मंडळी खूप अफोर्डेबल ड्रेस आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो पंचवटीमध्ये पोहोचलो आणि रिक्षासुद्धा आमच्या बिल्डिंगमधल्याच एका व्यक्तीची आहे. तर आम्ही त्याच रिक्षामध्ये गेलो मस्त. घरापासून आम्हाला रिक्षा होती. पण तिथे गेल्यानंतर पंचवटीमध्ये ना खूप जास्त गर्दी होती. गर्दी म्हणजे कामाचं तिथे जे सगळं काढून ठेवलेलं होतं. तिथं फिरायला बिलकुल जागा नाहीये. मंदिरं सगळे बंद आहेत. बऱ्यापैकी मंदिरं आहे छोटे-मोठे ते बंद केलेले आहे. शंकरचं पण मंदिर बंद होतं. मग त्यानंतर आपलं हे गडावरच्या आईचं प्रतिरूप आहे. पंचवटीमध्ये बऱ्याच जणांना माहीत असेल. बऱ्याच दिवसापासून माझ्या ना स्वप्नामध्ये गडावरची आई येत आहे. तर स्वप्न पडत आहे मला सारखं-सारखं. मग माझी मावशी बोलली, "तू एकदा जाऊन ओटी भर त्यांची." मग तिथे गेली होती. ओटीचं सामान घेतलं आणि थोडी ओटी भरली आणि दर्शन वगैरे एकदम छान झालं. त्यानंतर मी आली थोडी बाहेर आणि तुम्हाला सांगते मंडळी, असं काही स्वप्न पडलं ना, तर थोडंसं मनात बेचैनी राहते, की असं आपल्यासोबत का होतं? तर ओटी भरल्यानंतर माझं मन थोडं हलकं झालं. त्यानंतर एका ठिकाणी बसलो मग गेलो कपालेश्वरच्या मंदिरामध्ये. तिथे पण छान असं दर्शन झालं आमच्या सगळ्या महिला मंडळांचं आणि मेन म्हणजे आम्ही खुश एवढं होतो, सगळं दर्शन एकदम छान झालं आमचं.